संपूर्ण श्री शिव महापुराण रुद्रसंहिता सृष्टिखंड अध्याय 18 गुणनिधीच्या भक्तीमुळे कुबेरपद प्राप्ती। ब्रह्मदेव म्हणाले, हे नारदा, गुणनिधीला कळावे की आपल्या वडिलांनी दुसरा विवाह केला आहे, त्यामुळे तो आता घरी जाण्यास घाबरू लागला। आता आपले कसे होणार हा विचार त्याच्या मनात निर्माण झाला। त्यामुळे गुणनिधी नगर सोडून निघून गेला। गुणनिधीने काही खाल्ले नव्हते, भूक लागली होती। अशा वेळी तो एका शिवमंदिराजवळ येऊन पोचला। तो एका झाडाखाली बसला। भुकेने तहानेने त्याचा जीव व्याकुळ झाला होता। त्याने विचार केला की आपण सदाचारी बनायचे ते दुराचारी कसे काय बनलो। आईने माझे अपराध पोटात घातले, परंतु येथे प्रेम करणारे कोणीच नव्हते। बघता बघता सायंकाळ झाली। त्यावेळी त्याने पाहिले की एक शिवभक्त आपल्या स्वजनांसह शिवालयात येत आहेत। त्याने अत्यंत भक्तिभावाने शिवजींची पूजा केली, शिवजींच्या समोर नैवेद्य ठेवला। त्यावेळी गुणनिधीने विचार केला की शिवभक्त निघून गेले की आपण शिवांच्या समोर ठेवलेला नैवेद्य खाऊ। गुणनिधीच्या पोटात अन्न नव्हते, त्यामुळे त्याला झोप आली नव्हती। सर्वजण झोपी गेल्यावर गुणनिधीने शिव गाभाऱ्यात प्रवेश केला। त्या ठिकाणची दिव्यांची ज्योत मंद झाली होती। नैवेद्य कोठे ठेवला आहे हे देखील दिसत नव्हते। त्यामुळे गुणनिधीने आपला अंगरखा काढून त्या दिव्यात वातीप्रमाणे घातला व त्याचा प्रकाश सर्वत्र पसरला। त्याने नैवेद्य घेतला व तो बाहेर येऊ लागला। झोपलेल्या एका माणसाला त्याची चाहूल लागली आणि तो पकडा पकडा म्हणू लागला। इतर माणसे जागी झाली, त्याच्या मागे लागली। आवाजाने पुढील माणसे जागी झाली आणि त्यांनी गुणनिधीला पकडले, त्याला मारहाण केली। तो आंधळा झाला, त्यामुळे नैवेद्य भक्षण करता आला नाही। गुणनिधी मृतप्राय झाला होता। यमदूत तेथे आले आणि त्यांनी त्याचे पाप सांगितले। आई वडील कोणाचेच त्याने ऐकले नाही, सर्वांना त्रास दिला, खोटे बोलला। आता त्याला नरक यातना भोगाव्यास लागतील। त्यावेळी शिवदूत तेथे आले व म्हणाले, गुणनिधी पापी असला तरी त्याने अत्यंत आदरभावाने शंकराची पूजा पाहिली, आपला अंगरखा फाडून ज्योत केली व शिवलिंगासमोर प्रकाश निर्माण केला, त्यामुळे तो शिवलोकी येणार आहे। तेथे उत्तम भोग तो भोगेल। शिवगणांनी गुणनिधीला शिवलोकात नेले। तेथे त्याला उमामहेशाचे साक्षात दर्शन झाले, उत्तम भोग प्राप्त झाले आणि कालांतराने त्याला कलिंग राजा याच्या पोटी जन्म घ्यावा लागला। त्याचे नाव दम असे ठेवले। बालपणापासून तो शिवाची उपासना करत असे। वडिलांनंतर तो राज्यावर बसला। त्याने शिवजींचा खूप प्रचार केला। तो प्रत्येक राज्यात दीपोत्सव करू लागला। तो खूप श्रीमंत झाला, त्याचे नाव कुबेर पडले। नारदा, शिवजींची केलेली थोडी आराधना देखील वाया जात नाही। गुणनिधी कुबेर झाला, थोडी भक्ती देखील फलदायी आहे। नमः शिवाय। ओम।